नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतातील घटनात्मक कायदे 1813 ते 1935 दरम्यान कोणते कोणते कायदे झालेले आहे किंवा कायद्यामध्ये काय झालं आहे। परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा भाग आहे। चला तर प्रश्न क्रमांक पहिला बघूया। हा 1813 चा कायद्याबद्दल बघतोय आपण। प्रश्न क्रमांक पहिला, 1813 च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचा कोणता व्यापार एकाधिकार हटवला? उत्तर आहे भारतातील व्यापाराचे एकाधिकार हटवले, पण चीन सोबत चहा व्यापार तसाच ठेवला। खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, 1813 च्या कायद्याने शिक्षणासाठी दरवर्षी किती रक्कम मंजूर केली? उत्तर आहे दरवर्षी 1,00,000 रुपये शिक्षणासाठी मंजूर केले। हा देखील प्रश्न जवळपास 10 ते 12 वेळेस येऊन गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, 1813 च्या कायद्यानुसार कोणाला भारतात धर्मप्रचाराची मुभा देण्यात आली? उत्तर आहे ख्रिश्चन मिशनरींना। प्रश्न क्रमांक 4, 1813 च्या कायदा कोणत्या ब्रिटिश राजाने मंजूर केला? उत्तर आहे जॉर्ज तिसऱ्याने। प्रश्न क्रमांक 5, 1813 चा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित होता? उत्तर आहे ईस्ट इंडिया कंपनीचा सनद नूतनीकरणाशी, म्हणजे त्याला चार्टर ॲक्ट असे म्हणतो आपण। आहे 1833 चा कायदा, चार्टर ॲक्ट 1833। ओके। प्रश्न क्रमांक 6, 1833 च्या कायद्याने भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण झाला? उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेटिंग। प्रश्न क्रमांक 7, या कायद्याने कोणता नवीन पद निर्माण झाला म्हणजे 1833 च्या कायद्याने? उत्तर आहे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया। प्रश्न क्रमांक 8, 1833 च्या कायद्याने भारतातील गुलामगिरी विरुद्ध कोणते धोरण अवलंबिले? उत्तर आहे गुलामगिरी समाप्त करण्याची घोषणा केली 1833 च्या कायद्याने। हा प्रश्न देखील खूप वेळेस आलेला आहे। असा देखील प्रश्न विचारला जातो की गुलामगिरीची समाप्त कोणत्या कायद्याने समाप्त करण्यात आली? तर 1833 च्या कायद्याने। प्रश्न क्रमांक 9, या कायद्याने केंद्र शासन व राज्य शासनातील अधिकारांचे विभाजन केले का? उत्तर आहे नाही, सर्व अधिकार केंद्राकडे ठेवले गेले होते। प्रश्न क्रमांक 10, या कायद्याने भारतातील कोणत्या क्षेत्रात प्रवेश दिला नाही? उत्तर आहे उच्च प्रशासकीय पदामध्ये। नंतर आहे 1858 चा कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 म्हणून ओळखलं जातं। प्रश्न क्रमांक 11, 1858 चा कायदा कोणत्या घटनेनंतर लागू झाला? उत्तर आहे 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर। प्रश्न क्रमांक 12, या कायद्याने कोणत्या संस्थेचा शेवट झाला? उत्तर आहे ईस्ट इंडिया कंपनी। प्रश्न क्रमांक 13, या कायद्याने भारतात कोणते नवीन पद निर्माण केले? व्हाईसरॉय। तर कोणत्या हा प्रश्न देखील नेहमी येतो, क्लास 2, 3, 4 प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न येतो। क्रमांक 14, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग। प्रश्न क्रमांक 15, भारत सचिव कोणत्या देशात बसत होता? उत्तर आहे इंग्लंडमध्ये। प्रश्न क्रमांक 16, भारत सचिवाला सहाय्य करण्यासाठी कोणती परिषद नेमली गेली? उत्तर आहे सदस्यांची इंडिया काउन्सिल। प्रश्न क्रमांक आहे 17, या कायद्याने भारतातील सत्ता कोणाकडे गेली? उत्तर आहे ब्रिटिश क्राउनकडे। प्रश्न क्रमांक 18, हा कायदा भारतातील ब्रिटिश राज्यसत्तेची सुरुवात मानली जाते का? उत्तर आहे होय। नंतर आहे कायदा 1919 चा कायदा, त्याला मिंटो मोर्ले रिफॉर्म असे देखील म्हटलं जातं, म्हणजे मिंटो मोर्ले कायदा असे देखील किंवा 1900 कायदा म्हणून असा ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 19, 1909 चा कायदा कोणत्या दोन व्यक्तींच्या नावाने ओळखला जातो? लॉर्ड मिंटो आणि मॉर्ले यांच्या नावाने ओळखला जातो। एक त्याच्यामध्ये होता व्हाईसरॉय आणि एक होता भारत मंत्री। प्रश्न क्रमांक 20, 1909 च्या कायद्यानुसार कोणते प्रतिनिधित्व प्रथम दिले गेले? तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ। 21, या कायद्याने भारतीयांना कायदेमंडळात कोणता अधिकार दिला? उत्तर आहे चर्चेचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार, म्हणजे 1919 चा कायदा चालू आहे। प्रश्न क्रमांक 22, 1919 च्या कायद्याने विधिमंडळात किती भारतीय सदस्य सामील झाले? उत्तर आहे भारतीय सदस्यांची संख्या वाढवली गेली होती। 23, हा कायदा कोणत्या सुधारणा दिशेने पहिले पाऊल ठरला? उत्तर प्रतिनिधित्व शासन पद्धतीकडे। हा 1919 चा कायदा आहे, मॉन्टेगू चेम्सफोर्ड रिफॉर्म। प्रश्न क्रमांक 24, 1919 चा कायदा कोणत्या घोषणेशी संबंधित आहे? उत्तर मॉन्टेगू घोषणा, 1917 ची फेमस आहे खूप। प्रश्न क्रमांक 25, या कायद्यानुसार भारतात कोणती नवीन शासन पद्धती लागू केली? उत्तर द्वैध शासन पद्धत, त्याला दुहेरी शासन पद्धती असे देखील म्हटले जातं। प्रश्न क्रमांक 26, दुहेरी शासन पद्धती कुठे लागू केली?
उत्तर आहे प्रांतीय पातळीवर. प्रश्न क्रमांक 27, दुहेरी शासन पद्धती म्हणजे काय? उत्तर काही विषय निवडून आलेल्या मंत्र्याकडे तर काही विषय गव्हर्नरकडे असत. प्रश्न क्रमांक 28, या कायद्यानुसार केंद्र शासनात कोणती 2 सभागृह निर्माण केली? उत्तर आहे काउन्सिल ऑफ स्टेट अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. प्रश्न क्रमांक 29, या कायद्याखाली प्रथमच कोणती निवडणूक झाली? उत्तर 1920 मध्ये. प्रश्न क्रमांक 30, या कायद्याने भारतीय लोकशाहीचा पाया कुठे ठेवला? उत्तर आहे प्रांतीय शासनात. प्रश्न क्रमांक 31, 1919च्या कायद्याने ब्रिटिश संसदेला भारताच्या कोणत्या विषयावर निमंत्रण दिले? उत्तर भारतीय प्रशासन व आर्थिक विषयावर. आता हा 1935चा कायदा आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. प्रश्न क्रमांक 32, 1935चा कायदा कोणत्या आयोगाच्या अहवालावर आधारित होता? उत्तर सायमन आयोगाच्या अहवालावर. प्रश्न क्रमांक 33, या कायद्यानुसार भारतात कोणती नवी रचना प्रस्तावित होती? उत्तर संघराज्य, त्यालाच फेडरेशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 34, या कायद्याने केंद्रात कोणती 2 सभागृह ठेवली? उत्तर आहे फेडरल असेंब्ली व काउन्सिल ऑफ स्टेट. प्रश्न क्रमांक 35, या कायद्याने प्रांतात कोणती स्थिती दिली? उत्तर स्वायत्तता, ॲटॉनॉमी. 36, या कायद्याने केंद्रात कोणती जबाबदारी ठेवली नाही विचारलं? उत्तरदायित्व नाही ठेवली. ओके. प्रश्न क्रमांक 27, या कायद्यानुसार कोणते पद प्रथम निर्माण करण्यात आले? उत्तर आहे फेडरल कोर्ट. प्रश्न क्रमांक 38, फेडरल कोर्ट कधी स्थापन झाले? उत्तर 1937. क्रमांक 39, या कायद्यानुसार निवडणुकीत कोणता मताधिकार दिला गेला? उत्तर आहे मर्यादित मताधिकार. प्रश्न क्रमांक 40, हा कायदा कोणत्या देशाच्या संविधानाचा पाया ठरला? उत्तर भारताच्या 1950च्या संविधानाचा. प्रश्न आता 1947चा कायदा आहे आपला, इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट 1947. प्रश्न क्रमांक 41 आहे, 1947च्या कायद्याने भारताचे विभाजन कोणत्या 2 राष्ट्रांमध्ये झाले? भारत आणि पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 42, हा कायदा कोणत्या संसदेने मंजूर केला? उत्तर आहे ब्रिटिश संसदेने. प्रश्न क्रमांक 43, हा कायदा कधी लागू झाला? उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947. प्रश्न क्रमांक 44, या कायद्याने भारतातील कोणते पद रद्द केले? उत्तर आहे व्हाईसरॉयचे पद. प्रश्न क्रमांक 45, 1947च्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलची नियुक्ती कोण करत होता? उत्तर ब्रिटिश राजाकडून नव्हे तर भारत सरकारकडून होत होती. प्रश्न क्रमांक 46, 1947चा कायदा तयार करणारा ब्रिटिश पंतप्रधान कोण होता? उत्तर क्लेमेंट ॲटली. प्रश्न क्रमांक 47, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता स्वातंत्र्यानंतर? उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 48, स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल कोण झाला? चक्रवर्ती राजगोपालाचारी. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 49, या कायद्याने ब्रिटिश संसदेला भारतावर कोणता अधिकार ठेवला? उत्तर कोणताही नाही. क्रमांक 50 आहे, 1947चा कायदा भारताच्या संविधानासाठी कशाचा पाया ठरला? उत्तर आहे स्वायत्त संविधान निर्मितीचा पाया. तर मित्रांनो, हे आपले फक्त जे कायदे आहे या कायद्यावरती आपले 50 प्रश्न होते. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.